एक संत एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्रावर यात्रेला गेले होते. एक दिवस ते रात्रीच्या वेळी एका मंदिरात झोपले. झोपेत त्यांना एक स्वप्न पडले. त्यांना स्वप्नामध्ये देवदेवता आपापसात बोलताना दिसल्या. एक देवता म्हणाली, यावर्षी किती लोक तीर्थयात्रेला आले? दुसरी देवता म्हणाली, जवळपास 5 लाख लोक आले असतील. मग काय सगळ्यांना देव प्रसन्न झाले का? पहिल्याने विचारले. छे छे, फारच थोड्या लोकांना पुण्य प्राप्त झालं. एकतर देवावर श्रद्धा ठेवून फार कमी लोक इथे आले होते आणि दुसरे म्हणजे जे आले होते त्यांनी इथे येऊन सुद्धा पाप केली. दुसरी देवता म्हणाली, असा कोणीतरी असेलच की ज्याने कधीही तीर्थयात्रा केली नाही तरी त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे. पहिली देवता म्हणाली, असे आहेत ना, त्यातील एक प्रभाकर नावाचा शेतकरी. तो पार तिकडे एका छोट्याशा गावात राहतो. देवदेवतांचे हे बोलणे ऐकत असताना संतांची झोपमोड झाली. त्यांना फारच आश्चर्य वाटलं की हे कसं काय झालं? तीर्थयात्रा न करता पुण्य कसं काय? संतांना त्या प्रभाकर नावाच्या माणसाला भेटण्याची तीव्र इच्छा झाली. संत फार उत्साही होते. त्यांनी फिरत फिरत महाराष्ट्रामध्ये ते छोटे खेडे शोधून काढले जिथे तो प्रभाकर राहत होता. देवतांनी स्वप्नामध्ये ज्या खेड्याचे वर्णन केले होते ते त्यांनी शोधून काढले. पत्ता शोधता शोधता शेवटी एका गावामध्ये त्यांना प्रभाकरचे घर सापडले. प्रभाकरने त्या संतांचे मोठ्या आदराने स्वागत केले. विचारपूस केल्यानंतर संतांनी प्रभाकरला विचारले, भाऊसाहेब, आपण काय करता? तो म्हणाला, महाराज, माझे छोटेसे शेत आहे. त्यातच शेती करून आपले दैनंदिन जीवन जगतो. तुम्ही कधी तीर्थयात्रा केली आहे का? संतांनी त्याला विचारले. प्रभाकर म्हणाला, नाही महाराज, मी गरीब माणूस आहे. तीर्थयात्रेला जाण्यासाठी पैसा मी कुठून आणू? जायची तर खूप इच्छा होती, पण काही जमलं नाही. तो दुःखाने म्हणाला. महाराज म्हणाले, तू काही मोठं पुण्य केलंयस का? प्रभाकर म्हणाला, नाही महाराज, मी कुठलं पुण्य करणार? हे ऐकून संतांनी त्यांना पडलेल्या स्वप्नांची हकीकत प्रभाकरला सांगितली. मग परमेश्वराची एवढी कृपा तुमच्यावर कशी काय झाली? त्यांनी विचारले. देव दयाळू आहे. देवाची गरिबावर जास्तच कृपा असते. प्रभाकर नम्रपणे म्हणाला. तो पुढे म्हणाला, मला कित्येक वर्षांपासून तीर्थयात्रेला जायची इच्छा होती. फार कष्टाने एक वेळ जेवून थोडे थोडे पैसे साठवत होतो. पैसे साठले आणि मी तीर्थयात्रेला जायचे ठरवले. त्यावेळी माझी बायको गर्भवती होती. एक दिवस शेजारच्या घरातून मेथीच्या भाजीचा वास आला. बायको मला म्हणाली, मला मेथीची भाजी खावीशी वाटते आहे. शेजारच्या घरातून जरा मागून आणा ना. मी जाऊन भाजी मागितली. शेजारीण मला म्हणाली, घेऊन जा, पण ही अशुद्ध भाजी आहे. आम्ही 3 दिवसापासून उपाशी आहोत. भुकेने प्राण जायची वेळ आली. एका ठिकाणी एका प्रेतावर ही भाजी होती. ती माझा नवरा घेऊन आला आणि मी ती आता शिजवली आहे. मी ते ऐकून गहिवरलो. मला फार वाईट वाटले. मी विचार केला, आपले शेजारी 3 दिवसांपासून उपाशी आहेत आणि आपण जवळ पैसे साठवून तीर्थयात्रा करायची हे काही बरोबर नाही. मग मी साठवलेले सगळे पैसे घेऊन शेजाऱ्यांना देऊन टाकले. त्यामुळे ते आनंदी झाले. त्यांना खायला अन्न मिळाले. त्याच रात्री देवाने मला स्वप्नात दर्शन दिले. प्रभाकर, तुला सगळ्या तीर्थांचे पुण्य मिळाले आहे. तुझ्यावर माझी कृपा आहे. महाराज, त्या दिवसापासून मी खरोखरच सुखी आहे. आता मी त्या देवाला माझ्या डोळ्यांसमोर नेहमी बघतो आणि माझा दिवस मोठ्या आनंदात घालवतो. मला जमेल तेवढे मी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकून संतांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, खरंच प्रभाकर, खरी तीर्थयात्रा तूच केली आहेस.